गोलंदाज प्रीतमचा पहिला चेंडू पाहायला मिळतोय. प्रतीक शिंगडे सोडणार नाहीये. अप्पीच्या बॅट मधून फर्स्ट बॉल, फर्स्ट सिक्सर, 6. धन्यवाद. पहिल्या चेंडूवरती स्वागत केलं या ठिकाणी. स्वॅग से करेंगे हम तुम्हारा स्वागत हे पाहायला मिळालं. यावेळेस हा चेंडू जर आपण पाहिला, यस वाईड बॉल. चंद्रकांत निमला सरांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. पंचांच्या भूमिकेमध्ये त्यांना आपण पाहिलंय. फेअर डिसिजन देण्यामध्ये एक्सपर्ट असे पंच. दुसऱ्या बाजूनं सूरज करबट सरांना आपण पाहू शकाल, लेग अंपायर. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा द प्रीतम आणि समोर या ठिकाणी पाहायला मिळतंय प्रतीक. याही वेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. एकाच धावेवरती सॅटिस्फाईड जरूर होत आहेत बॅटर आणि धावसंख्या 8 या आकड्यावरती पाहायला मिळाली. पहिला चेंडू षटकार, तदनंतर वाईट बॉल आणि तदनंतर सिंगल, अशाप्रमाणे आत्तापर्यंत पाहायला मिळाला. प्रतीक शिंगडे 2 चेंडू मागे 7 धावसंख्येवरती खेळतोय 350च्या स्ट्राईक रेटने. यावेळेस आपण पाहू शकाल आकाश हा फलंदाज पाहायला मिळतोय. एक उत्कृष्ट फलंदाज, उंचपुरा बॅटर ज्याला आपण बघितलंय. अष्टपैलू क्रिकेटपटू. माहीम सी म्हटलं की युवांचा भरणा या संघामध्ये आपण सातत्याने पाहिलंय आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी आकाशला आपण पाहू शकाल. ओपनिंग पेअर या ठिकाणी पाहायला मिळतोय. विस्फोटक फलंदाज म्हणून आपण आत्तापर्यंत पाहिलं. दुसऱ्या साईडनं गोलंदाजी मार्कवर प्रीतम एक उत्कृष्ट गोलंदाज. शितलाई सी संघाच्या माध्यमातून षटकातील पुढील चेंडू स्मॅश केलाय. चेंडूला पाठवलंय आकाश मोहन शिंगडेच्या बॅटमधून. चेंडू सीमारेषा पार, 6 धावा, षटकार. धन्यवाद डीजे. काय माइंडसेट आहे या ठिकाणी. पहिल्या चेंडूवरती प्रतीकने आपलं अकाउंट ओपन केलं. पहिल्या चेंडूवरती आकाश आक्कूने आपलं अकाउंट ओपन केलं. यावेळी स्लोवर पुढे चेंडू पाहायला मिळतोय. एकदा जरूर पाहायला मिळतंय. काही जबरदस्त फिटनेस या ठिकाणी आपण पाहू शकाल आणि 2 धावेच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर स्कोरबोर्ड पुन्हा एकदा पुढे जाताना पाहायला मिळेल. नो डाऊट धावसंख्या 15 या आकड्यावरती जाऊन पोचली जाते. चांगल्या पद्धतीने फलंदाजी करताना आहे 2 फलंदाज. पहिल्या षटकामध्ये समाचार घेतला जातोय गोलंदाज प्रीतमचा. 4 चेंडू आतापर्यंत फेकले जात आहेत या षटकातील. पहिले 2 चेंडू फेस केले प्रतीकने, तदनंतर 2 चेंडू फेस करताना आकाश. यावेळेस लॉफ्ट केलं ऑन साईडला. एकदा जरूर पाहायला मिळाला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आणि अचूक फेकी रॉकेट थ्रो प्रमाणे जड्डू कॉपीबुक स्टाईलमध्ये हा चेंडू मात्र फेकला गेला. जेव्हा चेंडू अलॉंग दी ग्राउंड आला तेव्हा आपण बघितलं उजवा पाय पुढे गेला आणि हे छोट्या छोट्या गोष्टी फार महत्त्वाच्या ठरतात क्रिकेटच्या खेळामध्ये. म्हणून म्हणतात ना, एक क्षेत्ररक्षक म्हणून तुमच्याजवळ ज्ञान, मनन, चिंतन आणि अनुभव या 4 गोष्टी असतील तर तुम्ही एक बेस्ट फिल्डर. आणि ते या ठिकाणी पाहायला मिळाला. बेस्ट फिल्डर या ठिकाणी पाहायला मिळाला तो म्हणजेच निकलेश. यावेळेस चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 1 झाला समाप्त आणि धावसंख्या जाऊन पोहोचली माहीम सी या संघाची बिनबाद 17 धावा. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया लाईव्ह ॲक्शनमध्ये.
हॅलो. षटक क्रमांक 2 मध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय नमित भंडार. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी आपण पाहिलं चौकार. स्लोवर चेंडू, कमी गतीचा चेंडू पाहायला मिळतोय. एक उत्कृष्ट रीतीचा गोलंदाज म्हणून आपण नमित भंडारकडे पाहतो, त्याच्याकडे या ठिकाणी व्हेरिएशन आहे आणि सध्याच्या स्मार्ट क्रिकेटमध्ये व्हेरिएशन इज द बेस्ट वेपन ऑफ बॉलर हे आपण पाहिलंय, न्याहाळलंय, अनुभवलंय अप्रतिम रीतीने. चेंडूला दोनही साईडनं स्विंग करण्याची क्षमता, यावेळेस डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न राहिला होता आणि त्याच्यावरती या ठिकाणी धाव जरूर पाहायला मिळाली. ती जाईल आकाश शिंगडेच्या अकाउंटमध्ये आणि धावफलक आपण जर चेक केलं तर जाऊन पोहोचलं 23 धावा लागल्या जात आहेत स्कोर बोर्डवरती. खूप चांगलं रीतीचं आयोजन, नियोजन जे आपण पाहिलं आहे. सिटलाई देवीपाडा चषक 2024च्या माध्यमातून रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये आज अंतिम दिवस. यावेळेस आपण बघितलं पुन्हा एकदा चेंडू कुठल्या स्वरूपात येईल, कुठल्या साईडनं वळण घेईल हे मात्र फलंदाजाला मात्र आपण पाहू शकाल थोडंसं अवघड जज करण्याकरता, आणि तेच पाहायला मिळालं प्रिव्हियस बॉलमध्ये जिथे मिळाले एक धाव आणि एका धावेच्या माध्यमातून आपण जर बघितलं तर धावगती जाऊन पोचली 24 धावा. चौकारानंतरचं चांगलं कमबॅक नमित भंडारचं राहिलं. यावेळेस प्रतीक शिंगडे पुढे येऊन प्रतीक मनोज शिंगडे अप्पी ब्रँडचा ब्रँडेड षटकार 6. अप्रतिम क्रिकेट अप्पीच्या माध्यमातून आपण बघितलं. वन साइड हिरो म्हणून आपण त्याला नेहमीच पाहतो माहीमचा हार्दिक पांड्या. यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न, चिप शॉट, मिस टाइमिंग. निकलेश वन ऑफ द बेस्ट फील्डर, चीते की चाल, बाज की नजर और निकलेश के फील्डिंग के कभी संदेह नहीं करते. आणि हे आपण बघितलं गुड कॅच ऑफ क्वालिटी, बिग विकेट. प्रतीक शिंगडे गॉन. तिथं नाव आहे ट्रेंडिंगला, महाराष्ट्रात तो नंबर 1 ला. चेहऱ्यावर नेहमी स्माईल कडक रुबाब त्याचा हाय अंगात. धन्यवाद. वेलकम बॅक. नमित भंडारला आपण का ओळखतो तर ज्याच्याकडे विकेट घेण्याची शैली आहे आणि ती या ठिकाणी पाहायला मिळालं. पार्टनरशिप ज्याने ब्रेक केली असं गोलंदाज पाहायला मिळाला. प्रतीक शिंगडे बाद झाला, परंतु चांगली उपयुक्त खेळी आपल्या संघासाठी ज्याने केली. कमी चेंडूमध्ये जास्ती धावा या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला. कमी इन्व्हेस्टमेंट आणि जास्त प्रॉफिट हा प्रतीकचा नेहमीच या ठिकाणी रिस्पॉन्स राहिला आहे आपल्या संघासाठी. आणि का आज माहीमसी हे नाव नाही तर ब्रँड आहे हे आपण सातत्याने पाहिलं आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ॲज अ कॅप्टन म्हणून आपण ज्याला पाहतो मंथन सुरेश मेरे. बॅटिंग ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्याकरता हा फलंदाज दाखल झाला आहे. सुनील सालकर एक्सपिरियन्स, अनुभवाचा भंडार, एक उत्कृष्ट या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. शांत स्वभावाचे गोलंदाज ज्यांना आपण पाहिलं आहे. खूप चांगली गोलंदाजी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्यांनी केली आणि तेच गोलंदाज पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळालं. आज पंचांना देखील या ठिकाणी थोडंसं सतर्क राहावं लागेल. आपण पाहू शकाल ज्याप्रमाणे आज या नवीन क्रिकेटमध्ये पंचांना देखील सेफ्टी किट देताना आपण कित्येक वेळा पाहिलं आहे. सातत्याने स्मॉल हेल्मेट असेल, या ठिकाणी एल्बो गार्ड सेफ्टी किट असेल, अशा प्रकारे या ठिकाणी सेफ्टी किट देखील पंचांच्या माध्यमातून उपयुक्त मानलं जातं. धावसंख्या 2ने पुढे गेली, जाऊन पोहोचली फलकावरती. 32 धावा ऑन साईडला. हा फटका जरूर खेळला गेला. एकच धावेवरती पाहायला मिळतोय. चेंडू डीपमध्ये होता. सूर्यक्षेत्र रक्षण पाहायला मिळालं. बॅकअप आहे या ठिकाणी. एक धाव आणि एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या 33 या आकड्यावर जाऊन पोहोचली. 33 धावा या पाहायला मिळत आहेत. माहीम सी आणि सिटलाई सी
हे दोन संघ या ठिकाणी पाहायला मिळत आहे. टॉप संघ म्हणून आपण सातत्याने पाहतो या विभागामध्ये. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आणि दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव. विकेट केल्यानंतर थोडीशी शांतता पाहायला मिळाली फलंदाजीमध्ये. ज्याप्रमाणे आपण बघितलं नमित भंडारचा चेंडू आणि निकलेसचा तो उत्कृष्ट कॅच आपण पाहिला. यावेळेस मंथन यावेळेस बॅटचं टॉप एज जरूर पाहायला मिळालं. पहिला चेंडू आपण पाहिलं, प्रतीकने पहिला चेंडू षटकार लगावला, आकाशने पहिला चेंडू षटकार लगावला आणि मंथन सुरेश मेरे यानेही पहिल्या चेंडूवरती षटकार लगावला. काय योगायोग पाहायला मिळतोय. टॉप नॉच परफॉर्मन्स या ठिकाणी देताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 6ने पुढे गेली आणि जाऊन पोचली फलकावरती 39. 39 धावा स्कोर बोर्डवरती. 3 चेंडू फेकले जात आहेत षटक क्रमांक 3 मधील. यावेळेस उत्कृष्ट रीतीने या ठिकाणी डेलिकच टच केलं गेलं. तत्पूर्वी आपण बघितलं जरूर 2 धावा या ठिकाणी गणल्या जातील. धावगती 41 वर जाऊन पोहोचली. हाईट स्कोर 67, लोएट स्कोर 16 या मैदानावरती आणि या स्पर्धेमध्ये आपण बघितलं आहे. शिटलाई चषक 2024मध्ये खूप सुंदर रीतीचं आयोजन, मॅनेजमेंट, यूट्यूब लाईव्ह आपण पाहू शका. रबर बॉल क्रिकेट. यावेळेस याच बॅटचे एज कॉट बिहाइंडच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळतंय. मंथन मेरे देखील तंबूत परतताना पाहायला मिळाला. फॉल ऑफ द विकेट. सरकार पंढरी पडके किंगमेकर म्हणतो भेटले जावा मी पुण्यात मला आता कर हो पुण्यात रेकॉर्ड ब्रेक केलाय त्यानं आपण पुलच्या गुन्ह्यात रेकॉर्ड ब्रेक केलाय त्यानं आपण पुलच्या गुन्ह्यात म्हणतो भेटले जावा मी पुण्यात मला धन्यवाद डीजे केतन करबट. 4थ्या क्रमांकावरती पाहायला मिळतोय फलंदाजी करण्याकरता. पण सुनील सालकर अप्रतिम रीतीने हा चेंडू पाहायला मिळाला. मागील चेंडू विकेट आणि यावेळेस पाहायला मिळाला निर्धाव चेंडू. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळाली 6व्या चेंडूची. 3 षटकांचा खेळ आपण बघितला आणि 3 षटकानंतर स्कोरबोर्ड माहिमसी संघाचं 2 गडी बाद 41 41 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट, 3rd ओव्हर कंप्लीट अँड 4th ओव्हर इन अ प्रोग्रेस. चौथा आणि अंतिम षटकामध्ये गोलंदाज राजेंद्र हाडल पाहायला मिळतोय शिटलाई सी संघाच्या माध्यमातून. समोर आकाश शिंगडे हा बॅटर. पहिल्या इनिंगमधील अंतिम 6 चेंडू, 2 चेंडू जणू काही कट
कॉपी अँड पेस्ट ॲक्शन रिप्ले प्रमाणे हे 2 चेंडू आपण या ठिकाणी पाहिले. धावसंख्या पुढे गेल्याने जाऊन पोहोचली 43 धावा फलकावरती पाहायला मिळते. पुढील सामना आपण पाहणार आहोत. एका बाजूनं वेबूर स्पोर्ट्स आणि त्याच्या विरोधामध्ये खेळताना सातपाटी ब संघ. पहिला पुकार असेल. इनिंग ब्रेकमध्ये आपण यायचं आहे नाणेफेकीचा कौल करण्याकरता आणि तदनंतर संघर्ष सावरे विरुद्ध अंबाडी अ. गोलंदाज पुन्हा एकदा राजेंद्र हाडल. यावेळेस आणखीन एक वाईट बॉल. लगातार 3 वाईट चेंडू पाहायला मिळत आहेत. धावगती मात्र पुढे गेली आणि डबल 4 डिजिटमध्ये या ठिकाणी लागली जाते. चेंजेस करावे लागतील, सुधारणा करावी लागेल या ठिकाणी. गोलंदाज राजेंद्र हाडलला थोडंसं दडपण असतं जेव्हा जेव्हा आपण पाहिलंय अंतिम षटक. यावेळेस तेच तर्रार चेंडू पाहायला मिळाला आणि हा आदर्श घ्यावा. जेव्हा जेव्हा अशा प्रकारचे वाईट चेंडू जातात तेव्हा तेव्हा एकच गोष्ट सातत्याने मात्र गोलंदाज सांगायची असते की मी हे करू शकतो. यस, आय कॅन डू इट. आणि ते या ठिकाणी पाहायला मिळालं गोलंदाज राजेंद्र हाडलच्या माध्यमातून. नायकम्स कुणाला घाबरत नाही. वन साइड हीरो है यो वन साइड हीरो है. वन साइड हीरो है यो वन साइड हीरो है. वन साइड हीरो है यो वन साइड हीरो है. हॅलो हॅलो. धावगती आपण जर बघितली तर 48 वर जाऊन पोहोचली. 5व्या क्रमांकावरती फलंदाजी करण्याकरता प्रसाद करबड. यावेळेस हा चेंडू पाहायला मिळाला. चांगल्या रीतीचा निर्धाव चेंडू. षटकातील आतापर्यंत 4 चेंडू हे फेकले जात आहेत गोलंदाज रामच्या माध्यमातून. दुसऱ्या साईडनं प्रसाद करबट षटकातील 5वा चेंडू घेऊन. यावेळेस आपण पाहिला पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये निकलेशला बीट करत. नो चान्स फॉर दिस फिल्डर अँड गेट इट 4 रन. एक टप्पा चौकार. धावसंख्या 4ने पुढे गेली आणि जाऊन पोहोचली 52 धावा. स्कोर कार्डवरती जॉईन झाल्या शेवटचा आणि अंतिम चेंडू. 24वा चेंडू पहिल्या इनिंगचा. चिप शॉट, क्षेत्ररक्षक तैनात, सॉफ्ट डिसमिसल आणि पहिला डाव या ठिकाणी आपण बघितला माहीमसी संघाचा संपला 52 या धावसंख्येवरती आणि 53 धावेचं लक्ष शिटलाई सी संघासमोर ठेवण्यात आलं आहे. चला पुढील सामना सातपाटी ब संघाचे कॅप्टन आणि वेवूर स्पोर्ट्स संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी या. तत्पूर्वी घेऊया छोटासा ब्रेक आणि ऐकूया एक सुमधुर गीत.
तर यावेळी या नाणेफेकीचा कौल करण्याकरता मी पुन्हा एकदा निवेदित करेन सन्माननीय विनायक पडवले सर, आपण या. सटपाटी ब आणि वेवूर स्पोर्ट्स हा सामना आपण पाहणार आहोत. सामना क्रमांक 3 आजच्या अंतिम दिवसातील सुपर 8मधील बॅटल या ठिकाणी पाहायला मिळते. चालूच सामना आपण जर बघितला 53चं लक्ष शितलाई सी गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय. होम ग्राउंडवरती गोलंदाजी करताना प्रतीक शिंगडे अप्पी या ठिकाणी पाहायला मिळतोय. कमी वयामध्ये अथांग प्रसिद्धी ज्याने मिळवली. पालघर जिल्ह्याच्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक अग्रेसर नाव या ठिकाणी पाहायला मिळतोय. नेहमीच टॉप 20 टॉप 10मध्ये प्रतीक शिंगडे. यावेळेस आपण बघितलं पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळाला. 53चं लक्ष चांगल्या रीतीने या ठिकाणी स्टार्ट करावी लागेल. 2 फलंदाज अविनाश आणि प्रीतम पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू 2 धावा आणि तदनंतरचे 2 चेंडू निर्धाव हाताळले प्रतीकने. अप्रतिम रीतीचे चेंडू पाहायला मिळत आहेत. योग्य टप्प्यावरती नियंत्रण या ठिकाणी पाहायला मिळत आहे. जणू काही परमनंट मार्करने पिचवर जाऊन या ठिकाणी खेळपट्टीवर मार्क केलं आहे की येथेच मी चेंडू हाताळेन आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळालं. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट का म्हणतात, तर जेव्हा जेव्हा प्रतीककडे आपण बघाल तेव्हा तेव्हा कळेल. यावेळेस हलक्याशा हाताने सॉफ्ट हँडेडली हा फटका जरूर पाहायला मिळाला. 2 धावेचा प्रयत्न होकार नकार या ठिकाणी पाहायला मिळाला आणि या ठिकाणी मात्र फलंदाज जरूर या ठिकाणी परततील, ते म्हणजेच तंबूच्या दिशेने येताना पाहायला मिळत आहेत. यावेळी या नाणेफेकीचा कौल सन्माननीय अविनाशजी पडवले साहेबांच्या माध्यमातून, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मोलाचं सहकार्य लाभलं आहे, अशा दिग्गज व्यक्तिमत्व पाहायला मिळत आहेत. फलंदाज अविनाशला या ठिकाणी परतावं लागेल तंबूच्या दिशेने. चांगले प्रयत्न केले होते परंतु यश काही मिळालं नाही. आणि नेहमीच म्हणतात ना, जेव्हा मेहनत करून सुद्धा यश मिळत नसेल तेव्हा आपला मार्ग बदला सिद्धांत नाही. कारण की झाडे ही प्रतिवर्षी आपली पाने बदलतात, मुळं नाही. आणि त्याचप्रमाणे मात्र खेळावं लागेल, चेंजेस करावे लागतील. पहिला चेंडू उडावलाय, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळाला परंतु तो प्रयत्न असफल राहिला आणि या ठिकाणी विकेटचं बदल झाला. दुसरा गडी बाद, फॉल ऑफ दी विकेट. धन्यवाद.
धावसंख्या या ठिकाणी आपण जर बघितले तर फक्त 3 धावा पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2कडे आपण जर पाहिलं तर आकाश गोलंदाज ज्याने पहिल्या चेंडूमध्ये विकेट मिळवला, तदनंतरचे 2 चेंडू निर्धाव हाताळलेत. चांगली गोलंदाजी, फलंदाजीमध्ये आपलं प्रावीण्य दर्शवलं आणि गोलंदाजीमध्येही आपलं प्रावीण्य या ठिकाणी दर्शवताना पाहायला मिळत आहेत. जबरदस्त कामगिरी या ठिकाणी माहीमसी हा संघ करताना पाहायला मिळतोय. आपल्या घरच्या मैदानावरती खेळतोय हा संघ आणि आजच्या दिवसामध्ये जरा संघ चॅम्पियन ठरला तर निसर्गप्रेमी ॲडव्हेंचर क्लब यांच्या माध्यमातून, सागर दयाळ सरांच्या माध्यमातून ट्रॅक आणि टी शर्ट या संघाला मात्र सौजन्य केलं जाईल अशा प्रकारे या ठिकाणी अनाऊन्समेंट केलेली आहे. या ठिकाणी आपण जर पाहिलं आणखीन एक धावबादच्या माध्यमातून फलंदाज तंबूत परतताना पाहायला मिळत आहे. जेव्हा जेव्हा धावबाद होतो तेव्हा तेव्हा एकच क्रिकेटमध्ये म्हटलं जातं की स्वतःच्या पायावरती स्वतः कुऱ्हाड मारून घेणे आणि या ठिकाणी हेच या ठिकाणी पाहायला मिळत आहे. जबरदस्त क्रिकेटचा अनुभव या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. चांगलं क्रिकेट, दर्जेदार क्रिकेट आणि ठिकाणी क्रिकेटप्रेमी देखील मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळत आहे. पराग भाऊ चिंबाडे देखील मॅचचा आनंद घेत आहेत. आपले सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. सन्माननीय मनीष धायड सर देखील मॅचचा आनंद घेत आहेत. आपले सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत क्रिकेटप्रेमी पाहायला मिळत आहेत. सर्वच जण या ठिकाणी मॅचचा आनंद घेताना या स्पर्धेचं पाहायला मिळत आहेत. चिटलाई चषक 2024 या ठिकाणी पाहायला मिळत आहे खूप सुंदर रीतीने. त्याचप्रमाणे सौभाग्यवती मनीषाताई कलिंगडे देखील मॅचचा आनंद घेत आहेत. आपलेही सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. खूप सुंदर रीतीची स्पर्धा ही पाहायला मिळते. पुन्हा वळूया मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा आकाश शिंगडे यावेळेस आपण पाहिलं स्वतः मात्र पुढे आला आणि आपलं फॉलो थ्रूमध्ये रबॉल बॉल क्रिकेट जर आपण बघितलं, फॉलो थ्रूमध्ये क्षेत्ररक्षण करणे या ठिकाणी धोक्याची घंटा मात्र पाहायला मिळते, परंतु स्वतःला मात्र या ठिकाणी बॅक केलं आणि सेफ्टी किट पाहायला मिळाला. गोलंदाज आकाशच्या माध्यमातून धावगती आपण जर चेक केली तर 6 धावा षटक क्रमांक 1मध्ये पाहायला मिळाला, त्या म्हणजेच 3 धावा. षटक क्रमांक 2मध्ये देखील 3 धावा. 3चा पाडा या ठिकाणी पाहायला मिळतोय आत्तापर्यंत राहिला आहे, परंतु लक्ष मोठं आहे या ठिकाणी. सिंगल डबलने होणार नाही, तर या ठिकाणी मात्र षटकार चौकारांची गरज असेल ती म्हणजे चिटलाई सी संघाला आणि त्याकरता मात्र कष्ट उचलावे लागतील मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज राजेंद्रला आपण या ठिकाणी पाहू शकाल, ज्याने 1.5 ओव्हर हाताळली होती गोलंदाजीमध्ये. तोच बॅटर या ठिकाणी पाहायला मिळतोय. 12 चेंडू आणि 47 धावा, मोठं आव्हान. 23.50च्या सरासरीने धावा जमवाव्या लागतील. पावसाळी क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्रिकेट 365 दिवस ज्या खेळाची आपण चर्चा करतो, या ठिकाणी क्रिकेट वेळे मात्र क्रिकेटप्रेमी पाहायला मिळत आहेत. आज मात्र वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्पर्धा आपण पाहू शकाल. 365 दिवस आज क्रिकेटला मात्र सुगीचे दिवस येताना पाहायला मिळाले. ISPL सारखी मोठी स्पर्धा जी आपण बघितली आणि त्याचप्रमाणे मात्र टेनिस क्रिकेटला, रबर क्रिकेटला या ठिकाणी मात्र खूप चांगले दिवस येताना पाहायला मिळतील, नो डाऊट. यावेळेस आपण जर पाहिलं तर धावगती मात्र संत गतीने पाहायला मिळते पुढे जाताना. मंथन मेरे हा गोलंदाज आपण पाहू शकाल. पहिल्या चेंडूवरती 1 धाव, तदनंतर 2 धावा या ठिकाणी पाहायला मिळाल्या. यावेळेस नमित भंडार पाहायला मिळतोय. अप्रतिम स्लोवर चेंडू, व्हेरिएशन वेपन म्हणून का संबोधलं जातं क्रिकेटच्या खेळामध्ये, आणि ते या ठिकाणी पाहायला मिळालं. नुकताच आपण बघितलं शोएब अख्तर कालच्या दिवसामध्ये ट्विट केली आणि ते ट्विट मात्र एवढं व्हायरल झालं शोएब अख्तर यांचं, ते मात्र पाहायला मिळालं. त्यांनी मात्र सांगितलं, माझ्या देशातील लोक मला नावं ठेवतील, परंतु जगातील सर्वोत्तम गोलंदाज जर मला कोणी विचारलं तर जसप्रीत बुमराह आहे, कारण की त्याच्याकडे व्हेरिएशन आहे. आणि म्हणूनच कालच्या दिवसामध्ये हॅशटॅग जसप्रीत बुमराह हे मात्र ट्विटरवरती ट्रेंडिंग पाहायला मिळालं. आणि त्याचप्रमाणे व्हेरिएशन या ठिकाणी पाहायला मिळत आहेत मंथनच्या माध्यमातून. धावसंख्या मात्र 2ने पुढे गेली आणि जाऊन पोचली 11. यावेळेस आपण पाहिलं ऑन साईडला दिशा देण्याचं कार्य. पुन्हा एकच धाव पाहायला मिळते.
मोठी धावसंख्या येत नाहीये. मोठी धावसंख्येचा पाठलाग करताना पुढील सामना सातपाटी ब संघ, आपला निर्णय आमच्यापर्यंत पोचवा प्लीज. नाणेफेकीचा कौल जिंकला आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलंय ते म्हणजे सातपाटी ब संघाने. आणखीन एक मोठा सामना जिथे ऑपोजिट संघ वेबूर स्पोर्ट्स या ठिकाणी पाहायला मिळतोय. हे मैदान लक्की म्हणून आपण जे पाहिलं या संघासाठी मात्र ठरताना, कारण की याच मैदानावरती मोठमोठ्या स्पर्धा आणि मोठमोठ्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन ठरण्याचा मान जर कोणी पटकावला असेल तर वेबूर स्पोर्ट्स संघाने, आणि तोच संघ दुसऱ्या बाजूनं सातपाटी ब संघ पाहायला मिळतोय. दोन मोठे संघ आणि मोठा सामना प्रेक्षकांच्या भेटीला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा यूट्यूबच्या माध्यमातून, पाटील नेटवर्कच्या माध्यमातून जोडलेल्या श्रोत्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. नितीशजी मोरेश्वर पाटील यांचं यूट्यूब चॅनल पाहायला मिळतंय. आज 100K सबस्क्रायबर परिपूर्ण झालं. लवकरच सिल्वर प्ले बटन मात्र मिळेल नो डाऊट. यावेळेस आपण बघितलं पुलर लेन बॉल पाहायला मिळतोय. तत्पूर्वी एकच धाव या ठिकाणी पाहायला मिळेल. इथून मात्र स्पष्ट होताना पाहायला मिळतंय नथिंग टू लूज, अर्थात औपचारिकता बाकी असेल या सामन्याची. गोलंदाजी मार्कवरती आपण जर बघितलं तर साईश अशोक धायाळ हा गोलंदाज पाहायला मिळतोय. यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला. पुन्हा एक धाव खूप चांगल्या रीतीचं या ठिकाणी आपण बघितलं. पहिल्या सामन्यामध्ये 31 धावा, दुसऱ्या सामन्यामध्ये 52 धावा. अशा प्रकारे या ठिकाणी ग्राफ मात्र अपग्रेड करताना वर चाललाय. फलंदाजी करताना आपण पाहू शकाल. यावेळेस यष्ट्यांचा वेध घेतला. फलंदाज बाद होताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. खूप चांगली संकल्पना जे आयोजक आपण बघितले या ठिकाणी. शिटलाई देवीपाडा चषक 2024चे त्याच्यामध्ये आपण बघितलं तर नमितजी भंडार, त्यानंतर आपण बघितलं विराज कोम यांना खूप मेहनत घेत आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर सागर हाडल यांना आपण बघितलं, प्रीतम यांना बघितलं, अविनाश सुनीलजी सालकर सरांना आपण बघितलं, राजेंद्र हाडल, प्रदीपजी उमतोल, अंकेश कोम यांना बघितलं, हर्ष उमतोल ॲज अ स्कोरर आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळत आहेत. खूप चांगली त्यांच्या माध्यमातून गुणलेखन आपण बघितलं. हर्षल उमतोल, दीपेश हाडल, विशाल हिलीम, लक्ष्मण हाडल आणि संपूर्ण शिटलाई देवीपाडा क संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय या आयोजकांच्या माध्यमातून. तर यस विजयावर शिक्कामोर्तब माही मिठागर सी संघ या ठिकाणी करतोय. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड हार्ड लक टीम चिटलाई सी. तर या वडिया पुढील सामन्याकडे थोड्याच वेळामध्ये सातपाटी ब